So let's get ready with me for a lunch. सो मी माझी स्किन पूर्ण प्रेप करून घेतली होती, जसे की टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावून आणि थोडं एक्स्ट्रा मॉइश्चरायझर बिकॉज विंटर सीझन आहे. त्यानंतर माझ्याकडे करेक्टर आणि कन्सिलर पॅलेट आहे, ज्यातून मी ऑरेंज कलरचा करेक्टर लावला होता अंडर आय आणि लिप्सच्या साईडला. देन ही पॉन्ड्सची बीबी क्रीम होती, जी मी यूज केली होती, कारण की मी फाउंडेशन यूज नव्हतं केलं कॉज विंटरमुळे. त्यानंतर मी बीबी क्रीम अप्लाय केल्यानंतर मी हे मलिनोचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आहे, ज्याने मी पूर्ण फेस सेट करून घेतला होता. त्यानंतर आय शॅडो पॅलेटमधून, जसं की माझा ड्रेस रोज पिंक कलरचा होता, सो तसा रँडम शेड लाईक लाईट ऑरेंज आणि थोडंसं पिंकवालं मी बेस क्रिएट केला. अँड देन वरती हायलाईट करण्यासाठी सेकंड पॅलेटमधून जिथे पिंक शिमरी असा हायलाइटेड शेड होता, जो मी फक्त लीडला अप्लाय केला. त्यानंतर इनसाइडचं ब्लश जे आहे वॉटरमेलन पॉप्सिकल, आणि जे खूप क्रीमी ब्लश आहे, जो विंटरमध्ये नेहमी क्रीम प्रॉडक्ट्स यूज करा, कॉज ते खूप जास्त हायड्रेटेड ठेवतात आणि त्यासोबत आपला बेस जो आहे किंवा आपला मेकअप जो आहे, जो केकी होत नाही. त्यानंतर ही आहे मास्कचं लिप लायनर, जे रेड कलरमध्ये आहे आणि ते मी आउटलाईन केलं होतं. आणि ही ब्लू हेव्हनची लिपस्टिक इन 402 PM, जी आहे खूप अफोर्डेबल आणि खूप सॅटिन अशी मॅट आणि थोडी क्रीमी अशी लिपस्टिक आहे. सो माझा मेकअप इज डन अँड नाव द ट्रान्झिशन. सो हा माझा ड्रेस होता, खूप छान होता. सो लेट्स गेट एक्सेसराइज इट. सो हे माझे गोल्डन कलरचे इयरिंग्स होते, जे मी एका शॉपमधून परचेस केले होते आणि ते खूप असे मोठे आहेत, सो छान दिसतात फेसला. त्यानंतर ही एक चेन होती, गोल्ड चेन. सो हे मला थोडंसं ओव्हर लाइक वाटलं, बट ती वेअर केल्यावर तर खूप छान दिसत होती. सो मी नंतर मे बी मी थोडं डिसिजन घेत होती, की इयरिंग्स घालू की काय घालू. त्यानंतर एक गोल्डन आणि एक रोज पर्ल्सवाला एक ब्रेसलेट. And that's how I get ready. So do follow for such more content.